नमस्कार मंडळी, आज आपण गौरी आणायला चाललो आहोत। गणेशोत्सवाच्या या सुंदर परंपरेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गौरी आणणे आणि तो अनुभव आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। चला तर मग या माझ्याबरोबर। आमच्या इथे गौरींना विहिरीकडून आणण्याची प्रथा आहे आणि आता घरातील स्त्रिया इथे शेणाने सारवून त्यावर रांगोळी करून हळदीच्या झाडांची पूजा करणार आहेत। तुम्ही इथे हा अनुभव बघू शकता। घरातील स्त्रिया खूप उत्साहाने आणि मनोभावनेने या हळदीच्या रोपांची पूजा करत आहेत। यानंतर आपण पूजा झाल्यानंतर सर्व जेवढे जमले होते ते एक एक जण करून हळदीच्या मुळांची पूजा करतील आणि देवीकडे आशीर्वाद मागतील। त्यानंतर पूजा पूर्ण संपन्न झाल्यानंतर आपण या हळदीच्या रोपांना घेऊन घरी जाणार आहोत आणि या हळदीच्या मुळांचं महत्त्व खूप फार आहे। या हळदीच्या रोपांना गौरीच्या रूपात घेऊन आपण घरी जाणार आहोत। निसर्गातील हा शांत नजारा आणि गौरीबरोबर येणारी शांतता हा अनुभव केवळ शब्दात सांगता येणार नाही। तर मित्रांनो, पूजा आता संपन्न झाली आहे आणि आम्ही गौरीला घेऊन घरी जायला निघालो आहोत। तर तुम्ही बघू शकता वातावरणात एक वेगळाच उत्साह आहे। निसर्गातल्या या सुंदर अशा वाटांमधून गौरीला घरी घेऊन जाताना एक वेगळाच आनंद चेहऱ्यावरती होता। आता आम्ही गौरीला घेऊन घरी आलेलो आहोत। घरात एक वेगळीच सकारात्मकता आणि प्रसन्नता राहिली आहे। गौरीच्या स्वागतासाठी सगळे अगदी सज्ज झाले आहेत। बघा तर मग सगळेजण किती आनंदात आहेत। आम्ही गौरीला टाळांच्या गजरात आणि घंटांच्या नादात घरी घेऊन खूप आनंदाने पोहोचलो आहोत। आता गौरीसाठी खूप सुंदर अशी रांगोळी घरी रेखाटली आहे। घरात एक वेगळीच सकारात्मकता आणि प्रसन्नता दिसत आहे। माझी काकी प्रत्येक गौराई आणलेल्या स्त्रीच्या पायावर पाणी टाकून तिचं खूप आनंदाने स्वागत करत आहे। मंत्रांचा गजर चालू आहे आणि वातावरणात भक्तिमय आणि शांत वाइब्स आहेत। तर आत्ता घरात गौरीच्या स्वागतासाठी सगळेजण अगदी व्यस्त झाले आहेत। लहान मुलांपासून ते मोठ्या स्त्रियांपर्यंत नुसती गडबड चालू आहे। गौराई आली म्हणून अंगणामध्ये आरतीसाठी स्त्रिया अगदी मोठ्या भक्तिभावाने सज्ज झाल्या आहेत। गौरी येते तेव्हा तिच्यासोबत सगळी शांती, आनंद आणि समाधान घेऊन येते आणि आम्ही तिच्या आगमनाचा प्रत्येक क्षण साजरा करत आहोत। गौरीच्या आगमनामुळे घरात एक वेगळीच ऊर्जा बघायला मिळते। थोड्याच वेळात आपण गौरीला सुंदर असं सजवणार आहोत। गौरीचं आगमन म्हणजेच आनंद आणि सौंदर्याचं प्रतीक। तिचं सजणं म्हणजे एक खास सोहळाच असतो। आम्ही गौरीला सुंदर असं सजवून तयार केलेलं आहे। पारंपरिक सोन्याचे दागिने, नथ, हार आणि कर्णपुळे हे दागिने गौरीच्या सौंदर्यात आणखी भर टाकतात। तर कोकणातल्या या खास पारंपरिक दागिन्यांची सजावट तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून कळवा। तर मित्रांनो, तुम्हाला हा आमचा गौरी आणण्याचा कार्यक्रम कसा वाटला हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।